नाशिकपासून 18 किलोमीटरवर हा आपला समृद्ध देश, 4थ्या नंबरवर गेलेला, 3ऱ्या नंबरवर येणारा, चांगली गोष्ट आहे देशाने वरवर जाणं. पण ह्या देशाच्या डोक्यात माहितीच नव्हतं की नाशिकपासून 15 किलोमीटरवर एक आदिवासी जमात, पोटाला काहीच मिळत नाही म्हणून रोज आज ही घूस आणि उंदीर पकडून खाते. कधी गेले काय त्याच्याकडे मोदींचं 20 किलो धान्य? हे सांगायचं कोणी? हे सांगायचं कोणी? तो उंदीर खातो, तो घूस खातो, तो पावसाळ्यात नजूबाई वारुळ फोडून तळाच्या मुंग्या खातात. ये कौन से देश की बात हो रही है? ये कौन से सोसाइटी की बात हो रही है? ये कौन से औरत की बात हो रही है? ह्याचे सगळे आपण साक्षीदार असायला पाहिजे. आणि मला वाटतं की पत्रकाराच्याकडे जी एक लढण्याची उर्मी असते, जी धमक असते, तो साला कबीराच्या दोह्यातल्या फकीरासारखा असतो. ह्याच्या घरात अंधार आहे पण मशिदीमध्ये दिवा लावायला तो चाललेला आहे, कारण तो पत्रकार आहे. घरातल्या अंधाराची त्याला कधी काळजीच नाही वाटली. दिया मस्जिद में जलाओ, मंदिर में जलाओ, घर में रोशनी हो या नहीं हो पता नहीं है, लेकिन वो मंदिर में जाकर करता है.